बीड जिल्ह्यातील एका माजी आमदाराला जवळपास 1.25 कोटी रुपयाची खंडणी मागितलेली आहे। ही खंडणी एका व्यक्तीनं आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी आमच्याकडे तुमची अश्लील ऑडिओ क्लिप आहे, रेकॉर्डिंग आहे असं सांगून जवळपास 1.25 कोटी रुपयाची खंडणी मागितलेली आहे। त्यापैकी 25 लाख रुपये संबंधित माजी आमदारानं त्या खंडणीखोराला दिलेले सुद्धा आहेत। मात्र वारंवार ब्लॅकमेलिंग वाढल्यामुळे त्या माजी आमदारानं पोलिसात गुन्हा दाखल केला आणि संबंधित ब्लॅकमेल करणाऱ्या आणि खंडणीखोरावर गुन्हा दाखल झालेला आहे। हे माजी आमदार बीड जिल्ह्यातील आहेत। नेमके ते कोण आहेत, त्यांची अश्लील ऑडिओ क्लिप नेमकी काय असू शकते, त्यांना जो ब्लॅकमेल करत होते किंवा खंडणी मागत होते ते व्यक्ती नेमके कुठले आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। अनेक वेळा चांगल्या व्यक्तींना काही कारणास्तव किंवा काही त्यांच्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून त्यांना गाठलं जातं, त्यांच्यावरती जाळं फेकलं जातं, त्यांना ब्लॅकमेल केलं जातं फोनवरती, कधी प्रत्यक्षात, कधी काही दुसऱ्या मध्यस्थी लोकांच्या माध्यमातून, आणि मोठ्या प्रमाणामध्ये खंडणी वसूल केली जाते, पैसे त्यांच्याकडून उकळले जातात। अशा अनेक घटना आपण पाहिलेल्या आहेत। पण एक आमदार किंवा माजी आमदार लेवलच्या एखाद्या व्यक्तीला ब्लॅकमेल करणं आणि तेही तुमची अश्लील ऑडिओ क्लिप आमच्याकडे आहे किंवा अश्लील ऑडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे असं सांगून तब्बल 1.25 कोटी रुपयाची खंडणी मागितली। आणि हे त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार वारंवार होत होता। त्यातून संबंधित माजी आमदारानं त्या व्यक्तीला 25 लाख रुपये दिले होते। मात्र त्याची मागणी थांबत नव्हती, वारंवार त्याच्याकडून ब्लॅकमेल केलं जात होतं आणि त्यामुळे शेवटी ते संबंधित माजी आमदार जे आहेत ते पोलीस ठाणे त्यांनी गाठलं आणि त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। ही माजी आमदार जी व्यक्ती आहे, ही माजी आमदार व्यक्ती आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे हे आहे। भीमराव धोंडे यांना अहमदनगर येथील एक यूट्यूब चॅनल आणि एक वेब पोर्टल असणारं इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर या व्यक्तीनं त्यांना फोन करून ब्लॅकमेल केलं। तुमची अश्लील ऑडिओ क्लिप किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, मी ती व्हायरल करेल, माझ्या चॅनलला टाकेल, पोर्टलला टाकेल, सोशल मीडियाला टाकेल, अशा स्वरूपामध्ये त्यांनी त्या व्यक्तीनं ब्लॅकमेल केलं। ही व्यक्ती पत्रकार आहे, कथित पत्रकार आहे, त्याच्याबरोबर काही सहकारी सुद्धा त्याचे आहेत। आणि हे सर्व प्रकार होत असताना शेवटी वैतागून माजी आमदार भीमराव धोंडे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन, शहरामधलं अहमदनगर शहरातलं हे कोतवाली पोलीस स्टेशन आहे, त्या ठिकाणी जाऊन रीतसर फिर्याद दिलेली आहे। आणि फिर्याद दिल्यानंतर त्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की 25 लाख त्या व्यक्तीला मी दिलेले आहेत, त्यांनी 1.25 कोटी रुपयाची मागणी केली होती। आणि असं एकंदरीत त्यांच्या फिर्यादीवरून इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर याच्या विरुद्ध आणि त्याच्या काही सहकार्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस त्याचा आता शोध घेत आहेत। पण नेमकं एकंदरीत हा मुद्दा आहे की त्यांनी तो सांगत होता की अश्लील ऑडिओ क्लिप किंवा कॉल रेकॉर्डिंग आहे, तर नेमकं तसं आहे का, खरंच तसं आहे का? तसं असतं तर माजी आमदार भीमराव धोंडे यांनी तक्रार दिली नसती। हे जरी खरं असतं तरी त्यांनी 25 लाख रुपये अगोदर का दिले? 25 लाख देण्याचं नेमकं त्यांना घाबरण्याचं कारण काय होतं? मग त्यांच्याकडे त्यांच्या ऑडिओ क्लिप किंवा ऑडिओ काही अश्लील काही नसल तर मग त्यांनी 25 लाख द्यायची गरज नव्हती, असा प्रश्न सुद्धा सध्या उपस्थित केला जात आहे। त्यामुळे कुठंतरी पाणी मुरतंय ही सुद्धा चर्चा आता होऊ लागली आहे। एकंदरीत यामध्ये काय आहे हे का उघडं पडेलच, यावर आपण लक्ष ठेवून असेल। पुन्हा वेगळ्या विषयावरती भेटू, तोपर्यंत नमस्कार।